आद्या की दुनिया ब्लॉग में आपका स्वागत है। सो आज 5-6 दिवसांनी ब्लॉग करते। तर आज असं कारण आहे कारण की आमच्या घरी आलेलं आहे हे माणूस तर हे माणूस आम्हाला ती फॅब्रिक पेंटिंग आणि ते सगळं शिकवते ना, तर मला पण करायचंय। मग आता काय गुरुपौर्णिमा आहे, आषाढी एकादशी आहे। गुरुपौर्णिमा कधी 28 का 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, आषाढी एकादशी आहे। परत श्रावणी सोमवार पण चालू श्रावण पण चालू आहे। त्याच्यामुळे मग आपल्याला हे पीस आणलेलं आपण, ह्याच्यामध्ये महादेवाची पिंड आणि ते काढायचे। परत ह्याच्यावर स्वामींचं चित्र काढायचंय आणि ह्याच्यावर विठ्ठल रुक्मिणीचं आता पालखी पण जाते ना, त्याच्यामुळे मग आषाढी एकादशीमुळे काढायचंय। तर ती आपल्याला शिकवायला आलेली आहे, ती आता शिकवते पण आहे। आणि तुम्हाला जरी क्लास लावायचे असेल तिच्याकडे तरी लावू शकता, सांगते ती सगळं। तर आपण आता हे माप टाकून घेतले तिला, यांच्या मापाचं करायचं, माझ्या मापाचं करायचं आमचं माप। तर आता हे चालू करायचंय आपल्याला। या मॅडम पण मास्क का नाही घेतलं? कसं असं तिरपं तसं काय नाही, तिरपं घेतलं तरी चालतं। तर आपण आता हे माप टाकतो इथं ब्लाऊजचं, म्हणजे बाहीचं। ब्लॉग तिचं आहे, तिला बोलते बस ना खाली। बोलते ना ती. बघा आमची मम्मी माप टाकते। आणि बाहेर काय आणणार ते बाईवर काय दिसत नाही, त्याच्यामुळे हे तर तुला माहिती आहे. ती रिंग बसतच नाही पण कशातच नाही बसली, अशीच बसती, तिला ती लावायला लागते व्यवस्थित। बसती ही लईच हे केलेली सोडलेली, टाईट कर चांगलं। कपडा इथून इथून बेसिक नॉलेज बेसिक पासून कळलं पाहिजे, नाही तर काय बेसिकच येत नाही मग उपयोग नाही बाकीच्या गोष्टींचा। पुढचा पाठ मागचा सपाट। हा आणि माप टाकायलाच नाही जमली तर तुम्ही फॅब्रिक पेंटिंग करणार कसं? म्हणून आपण टेलरकडे जातो डायरेक्ट। आता हा गळा बघ, रिंग टाकताना इकडचं जरा कमी झालं आणि इकडचं जास्त आले, ही बाई आली म्हणून थोडस बरोबर ह्या मापाच्या मध्ये खाली आलं पाहिजे ते पेंटिंग। आता हा कपडा काय म्हणणार एरल्यागत दिसतात वडल्यामुळं, नंतर ती सुईनी सरळ करायचं। वडताना हे कपकीने वडलं ना रिंग सटक त्यामध्ये शिकवते तुम्हाला आता। किती किती हे आणले तो? 90 सेंटीमीटर का 1 सेंटीमीटर? 90 सेंटीमीटर मध्ये पण बेसिक नॉलेज अजून शोध। हे पण छान वाटते ना, तुला मोठा आहे का टिक्का? लांब पडतोय ना। हा का? छान वाटते पण हे पण। हे लय लांब येत असं वाटत नाही। हा ते मागचे चिन्ह हे विठ्ठल रुक्मिणी लांब आहे त्याच्यात। आमच्या विठ्ठल जवळ काढ। हेच इथे स्क्रीनशॉट काढायचा कसा 2 बोटं आम्ही सिरियलला सांगतो, आम्ही सिरियल बरं तुमच्याकडे आयफोन आहे बरं, आणि मग पेपर कॉपी ॲपमध्ये जायचं। इथं कोण दिसतंय तुला? आणि हे मम्मी ते का काढलं होतं? व्हिडिओ कॉल केला त्याच्यावर ओके गॉट इट। ओके आता ह्याच्यावर दिसतंय आपल्याला स्पष्ट। मग हे झूम करायचं, किती केलंय लक्षात ठेवायचं फक्त, झूम किती 310। हे लयच मोठं होतंय का?
मग जरा कमी. एवढं ठीक आहे ना? विठ्ठल एवढी आणि रुक्मिणी एवढ्या इथं असं आहे ना. ग्रीन ह्याच्यावर ब्लॅक हे दिसन का हो? दिसून ना ग्रीन ब्लॅक कॉम्बिनेशन नाही. हा जास्त मिक्स आहे ना ग्रीन आणि ब्लॅक मध्ये. बघू नाही दिसला तर कलर चेंज करू. दुसरं मग कसं दुसरं कोणतं काय म्हणलं. हे बघ हे पण White दिसते फार आहे. बारीक. वाईट नसतात विठ्ठल रुक्मिणी. झालं इथलं बटन काढून लॉक करायचं. परत अनलॉक इकडं थोडंसं इकडं. बसलं? आलेलं आहे आणि आता तो कलर भरते इथे. लागलं हे कलर लय जपू ना, एकदा कपड्याला लागले तर निघत नाही. हा का? माझे लय कपडे खराब झाले ते कुठेतरी ठेव व्यवस्थित. हा ते चिटकतंय हाताला. हे बघ ह्याच्यात जास्त दिसत नाही म्हणून आपण हा दोन-तीन ब्लॅक layer कलर करायला दिसतच लागणार नाही. आहे. मग असं काय नसतं ना की फेंट मध्येच करायचं किंवा डार्क मध्येच. काय? हे लगेच स्टार्टिंगला म्हणजे हाय तसा ब्रश फिरवायचा आपण जसं हा color आहे करतो. तसं आपण नॉर्मल जसा कलर करतो ना, पण डिटेलिंग हे बघ इथं हे राहिलंय ना, हे पण असं फक्त जशी tracing आहे ना, हा तसं व्यवस्थित तसं आलं ब्रश पाहिजे. फिरवायचा. दिसतोय की थोडस डार्क. हा झाल्यावर हा दिसणार, हा पिवळा झाल्यावर. हे काही प्रोफेशनल नाही बरं का. प्रोफेशनलचं काय समजतंय, तू करते म्हणल्यावर प्रोफेशनलचं काय एवढं. त्यातल्या बारीक गोष्टी कळल्या ना तर ते प्रोफेशनल, असं काही हे नाही. पण बारीक बारीक गोष्टी कळतात म्हणल्या प्रोफेशनलच्या बरोबरच्याच ह्याच्यावर आहे. कारण कोणत्या बी गोष्टीचे बारीक ह्या सगळ्या डाऊट. हा लगेच सुकतं बरं का, असं जरा खालीवर फिरवत राहायचं. ह्याच्यावर तुला नाही समजणार एवढं, पण दुसरा ब्लाऊज घेतला ना कलर कळेल. व्हाईटचं. त्याच्यावर कळत तुझं. व्हाईटचं महादेवचं करताना किंवा लोटस येतो ना महादेव, हा महादेव पेंटिंग करताना खाली महादेव आपलं कमळ आणि वरती पिंड. तर आता हे थोडंसं चालू केलं आता काम, पूर्ण झाल्यावर थोडंसं दाखवते तुम्हाला परत. कुठून पण घे, फक्त आकार व्यवस्थित आले फक्त पाहिजे. कर चालू केले ना. कुठून पण चालू कर. हा तू कर. आता मी शिकते म्हणजे आता ट्रायल चाललंय माझं, येतंय मला. खाली वडा कलर, ब्रश उलटा कर. ब्रश उलटा कर ना, मागं पण कलर बाकी. दोन्ही साईडने हे कर ना.
पाण्याची बस खाली. करते मला इथून बसल्यावर दिसतच नाही ते. बाळा फायनल अजून फायनल नाही पण अर्धवट झाली बघा. ए रुक्मिणीच्या तिथं काय आहे? तिनं ते असं आहे ना काहीतरी लाल कलरचं काहीच नाही इथं ना रुक्मिणीला इथं ग त्यांचं टिक्का डोक्का बिक्काला काय नाही काय नाही तिचं. हा ते त्यानं- दुसऱ्या ह्याच्यात आहे लालवाल्याला. त्यानं तो तसला लावले ना बाणासारखं पण ते दुसरे हे बघ इथं येलो कलर कर. करते ते भिजव ते दे ना पाण्याचा गोल्डन कलर नाही करायला मला वाटलं आहे सगळं ह्याच्यामध्ये म्हणून मी काही लक्ष नाही केलं. हे बघ इथं पण हा कलर आहे. हा दे आधी आई. उरलेला ह्याच्यातून इथं ह्या विठ्ठलांच्या इथं दिसते. बस बस एवढीशी. तुम्ही देऊळ बंद टू बघितलं? हा परवा दिवशी बघितलं ना. कुठं? घरात बघितलं. हे बघ मळवट आहे त्यांच्या. पण नको भरू तू. मी देवीचा ब्लाऊज केलाय तुम्हाला माहिती? ते देवीचं ते काठाचं वर्क कसं करायचं? काठाचं ना येतं बघा तुला? की मी केलं. कोणत्या काठाचं ग? मला नवरीचीच ऑर्डर होती. नवरी म्हणजे आणि त्याचा फोटो काढायचा लय अर्जंट राहिला बर्थडेच्या दिवशी मी त्याला भेट दिला ना. नवऱ्याने ते पण बनवलं होतं मी हानसीच्या वहिनीच्या. मी हे सुपारी बनवून राहते. दुसरं आता काम दुसरं ड्रेसिंगचं काम चाललंय. अगं माझ्या जॉबचा बॉक्सच कुठे गेला काय माहिती. तर आता हे महादेवाचं पिंडी. महादेवाची पिंड आहे लोटस आणि इथून त्रिशूळ आहे. हे आपण ट्रेसिंग केलंय आता. त्याच्यात दिसत लांब. हा, दिसतंय दिसतंय ते पिंक कलर आहे ना. पिंक दिसते की इथून दिसतं पिंक. आणि ते दुसरं ते एक झालंय आणि हे आता लोटस तर आपलं आता हे लोटसचं पेंटिंग चालू आहे. ड्रॉइंग काढून घेतली होती. आता लोटस पेंटिंग करायचं चालू आहे. त्यांच्याबरोबर त्याचबरोबर त्यांचं खाणं पण चालू आहे. एकाच वेळी 2-2 कामं चालू आहे. मीच चालते काय जण मीच चालते. तर आज आपले हे 2 पेंटिंग कंप्लीट झालेले आहेत. शिकले मी मुलगी शिकली प्रगती झाली. हा आता बघू ना बाकीचं राहिलेलं कधी होते ते. मग म्हणायचं मग झाले हा मग तेव्हा म्हणायचं शिकली. बघ माझ्या बाईचं पहिला गडी ते नाही का? फायनल टचिंग चाललंय आता. फायनल टचिंग नाही अजून. म्हणजे फायनल कलर चाललाय. फायनली कलर चाललाय असं म्हण ना. व्हाईटला सुकून काय नाही दिलं पण तू. कशाला सुकून मग ते शेडिंग येते ना चांगली. बघ की बेबी पिंक पेक्षा जरा डार्क फेंट असं होते ना. हे बघ महत्वाचं ते. ते आता तुम्हाला परत फायनल झाल्यावर दाखवते. कसं ब्लू गोल्डन अर्धवट करून चालली ही. झाले काम. पूर्ण झालंय. तुम्हाला यांचा रिव्ह्यू तुम्हाला यांचा रिव्ह्यू द्यायला आवडेल. तुम्हाला कसं वाटलं? कशाचं review? मीच केलं. आपण तिला विचारते. हो 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 छान केले. आता नेक्स्ट राहिले आम्हाला करायचं आता हे. आता
एवढं झाले, बघू कसं झाले. पण आता छान झाले, तसं ते छान वाटते. आता बाकीचं आपल्याला हे करावं ऐक ना, लागेल. 410 रुपये तू येणार आहे? हे असं केलं तर बघायच मी तयार झाले आणि आमची छोटीशी आता उठली. कशी दिसते मी? कशी दिसते सांग ना, सांग सांग की पडू दे शब्द हातात. सर गाईच मी रील काढण्यासाठी आता तयार झाले. पिना शोधती है ती. आमच्याकडे पिना नाही आहे गाईज, बहुत गरीबी चालू है. चलो गाईज रील करके भेटते. बाय बाय. अभ्यास करते. या दोघी जणी मला इथे डिस्टर्ब करायला आल्यात. ही इकडून हे इकडून. अरे काय लागले? हिच्या अभ्यासाच्या वेळेस ही पार टोचून टोचून बोलन. जा तिकडं अभ्यास करते ना मी. कशी करते आता? मग मी करते ना. मग तू ते बघून लिहितीये फक्त, अगं पण लिहिते, मला त्याच्या टेस्ट द्यायची उद्या. नंतर पाठ करत बस. मग मी तुला काय म्हणणं आहे याच्यावर? माझं काय नाही म्हणणं नाही. काहीच मग तू का बसली इथे येऊन? हे हिचं बघ गळ्यातलं फ्लेक्स करते का? 18,000चं आहे ते काय गळ्यातलं. हा ह्याला टिप नाही मारता यायची ना मम्मी आता. गाइस चलो हम अभ्यास नाही म्हणते करते मग आपण कसं अभ्यास करायचं? करके फिल्मी लेंगे. शट अप.